आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी। गडचिरोली जिल्ह्यात पावसाची रिमझिम थांबली असली तरी गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। वैनगंगा नदीला पाणी वाढल्याने गडचिरोली आष्टी मार्ग पूर्णतः बंद झालाय। तसेच नदीलगत शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। गडचिरोली आष्टी महामार्गावर 2 दिवसांपासून पूर्णतः वाहतूक ठप्प झालेली आहे, त्यामुळे गाड्यांचा लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तरी गडचिरोली जिल्ह्यात पावसाची विश्रांती घेतलेली असली तरी गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे वैनगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण गडचिरोली जिल्ह्यातील शिवनी या गावामध्ये आलेलो। आपण पाहू शकता या गावामध्ये नदीचा ओव्हरफ्लो झालेला आहे, नदीचा दाब मारलेला आहे, त्यामुळे महामार्ग रस्ते बंद झालेले आहे। इथल्या शेतकऱ्यांची शेतीसुद्धा पाण्यामध्ये गेलेली आहे। आपण पाहू शकता पाण्याला किती जोराने प्रवाह आहे आणि पाण्याची ही पातळी वाढतच चाललेली आहे। इथे काही शेतकरी आहे ज्यांची शेती पाण्यात गेलेली आहे। आपण त्यांच्यासोबत एक चर्चा करूया, विचारून घेऊया त्यांना की कशा पद्धतीने त्यांना नुकसान भरपाई मिळणार किंवा नाही। आपल्यासोबत आहेत शिवनीचे शेतकरी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया किती शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यांचं। नमस्कार, मी दीपक चौधरी, मुक्काम शिवनी, तालुका गडचिरोली, जिल्हा गडचिरोली इथून बोलतो। NDTVचे कार्यकर्ते आमच्या शिवनीमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता आले असता आम्ही आत्ता पोटफोडी नदीच्या ओव्हरफ्लोच्या ठिकाणावर उभे आहोत। इथं आमच्या शिवनीच्या कमीत कमी 100 हेक्टर शेतीतून हा पाणी वाहत आहे। आत्ता 1.5 महिन्या अगोदरसुद्धा आमच्या या नदीला पूर आला होता। आम्हाला असं कधी कधी वाटते का जो गोसीखुर्द धरण झाला आहे तो गडचिरोली जिल्ह्यासाठी शाप आहे की वरदान आहे हेच काही कळत नाही। वारंवार पूरग्रस्त भागामध्ये आम्ही असतो, पण पूर परिस्थिती पाहण्याकरता कोणी अधिकारी येत नाही आणि पूर परिस्थितीनंतर मुंबईला चर्चा होते का फक्त आपण मदत करू, पण शेतकऱ्यापर्यंत अजून काही मदत पोहोचली नाही आहे। म्हणजे विधानसभेत किंवा विधिमंडळात जो निधी मागितला जाते गावाच्या विकासासाठी तो तुम्ही गावापर्यंत येत नाही असं तुमचं म्हणणं? हो, बिलकुल आहे। कारण 1.5 महिन्या अगोदर आत्ता नवनिर्वाचित खासदार डॉक्टर किरसान साहेब येऊन इथंच पंचनामा करायसाठी सांगून गेले होते, पण इथले तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून 1-1.5 महिन्या अगोदर जो पूर आला होता त्याचे काही पूर्णपणे पंचनामे केले नाहीत आणि त्याच्यामुळे नुकसानग्रस्त भागाला किंवा शेतकऱ्याला अजूनही काही आर्थिक मदत मिळाली नाही। हा कितवा पूर असायला पाहिजे या महिन्यात? या वर्षीचा हा 5वा पूर आहे। वारंवार गोसीखुर्दचं पाणी सोडल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात भरपूर नुकसान होत आहे। आता आपल्यासोबत शिवनीचे काही शेतकरी आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की आमदार खासदार हे आम्ही निधी देतो हे सांगतात, परंतु येथील अधिकारी हे कधीच शेतावर येत नाही, कधी पंचनामा करत नाही, त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, म्हणून ते एकीकडे दुःख आणि खंत व्यक्त करत आहे। त्यांचा शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे, एक तर शेतामध्ये नुकसान होत आहे, दुसरीकडे सरकार त्यांना मदत करत नाही। कॅमेरामन गणेशसह मनीष लक्षवार, NDTV मराठी, गडचिरोली। पुरामुळे गडचिरोली आष्टी महामार्ग पूर्णतः बंद झाला। याचाच संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश रक्षमवार यांनी। आपण पाहूयात। 2-3 दिवसापूर्वी भंडारा व गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाले। आज 2 दिवसापासून पाण्याची रिमझिम थांबली असली तरी गोसीखुर्द डॅमचे पाणी सोडल्यामुळे विसर्ग वाढवल्यामुळे 1400 क्युसेसने विसर्ग वाढवल्यामुळे 33 दरवाजे त्यांनी खोललेले आहेत, त्यामुळे शेजारील गावाला पुराचा धोका निर्माण झालेला आहे। आता आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहोत। गडचिरोली आष्टी हा महामार्ग आहे। आपण पाहू शकता या महामार्गावर किती पाणी आहे आणि पूर्णपणे कॅमेरामन झूम करा, तिकडे करा, त्या ठिकाणी बघू शकता आपण पूर्णपणे पुलावरून पाणी आलेलं आहे आणि गावात पाणी शिरलेलं आहे। इथे काही शेतकरी आहे आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। त्यांची शेतीसुद्धा पाण्यात गेलेली आहे। आपण म्हणजे नेमकं काय कसं नुकसान झालं हे त्यांच्याकडून विचारून घेऊया। नमस्कार, NDTV मध्ये आपलं स्वागत आहे। सांगा आपल्या शेतामध्ये किती नुकसान झालेलं आहे, काय झालेलं आहे? नमस्कार, माझं नाव देवराव ठाकरे आहे। तर माझं शेत तलावाच्या बाजूला आहे। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या धरणाच्या पाण्यामुळे माझी शेती पाण्याखाली गेलेली आहे। यापूर्वी पुन्हा एकदा पूर आलेला होता, त्यावेळेस पुन्हा जी पेरणी केलेली होती ती पूर्ण नष्ट झालेली होती, पण परत आता पुन्हा पूर येणार नाही या आशेने मी डबल रोवणी केलेली होती। यावर्षी धान पण चांगलं होतं, पण आता या भंडारा इतर गोसीखुर्दच्या पाण्यामुळे पुन्हा एकदा माझं पीक पाण्याखाली गेलेलं आहे। तर मला शासनाला विनंती आहे की पाणी ओसरल्यानंतर लवकरात लवकर सर्वे करण्यात यावा आणि नुकसान भरपाई देण्यात यावी। पाणी वाढत आहे का कमी होत आहे? पाणी पुन्हा वाढतच आहे, वाढत चाललेलं आहे पाणी। गोसीखुर्दचं क्युसेस वाढवण्यात आल्यामुळे पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे।
सकाळी पाणी त्या झाडापर्यंत होता. आता सकाळपासून आतापर्यंत एक 2 ते 3 तासामध्ये पाणी इथपर्यंत वाढलेलं आहे. आणि हे आपल्या आयरन ओरच्या जाणाऱ्या गाड्या सुद्धा त्या पुलाजवळ उभ्या होत्या. रातोरात त्यांना सुद्धा मागे यावं लागलं. इथे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. रस्ता महामार्ग बंद झालेला आहे. पूर्णपणे शेतामध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे. इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. कॅमेरामन गणेशसह मनीष लक्षवार, NDTV मराठी, गडचिरोली.